नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपली तासिका होत आहे. आपला जो पेपर आहे निवडक मराठी गद्य पेपर क्रमांक 5 निवडक मराठी गद्याचा हा पेपर आहे आणि हा पेपर संपादित आहे. निवडक मराठी गद्य याच्यामध्ये काय केलेले पहा, संपादित केलेले. त्याचं आणखीन पुस्तक काही उपलब्ध झालेलं नाही. पुस्तक या 8 दिवसामध्ये मिळेल अशी चर्चा आहे. तरी अभ्यासक्रमासाठी जे घटक टाकलेत त्या अनुषंगाने आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये चर्चा केली आणि मग त्यापैकी जे काय पाठ्यघटक उपलब्ध होतील त्या अनुषंगाने आपण अभ्यास किंवा अध्ययन आणि अध्यापन करत आहोत. या अगोदर आपल्या ज्या काही तासिका झाल्या त्या तासिकेमध्ये प्रामुख्यानं आपण 2 पाठ्यघटक अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये एक बकर दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत आणि दुसरं म्हणजे माझा साक्षात्कारी हृदय रो डॉक्टर अभय बंग हे अनुभव कथन म्हणजे असे आपण 2 पाठ्यघटक अभ्यासलेले. आज आपल्याला गद्याचा जो तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रबोधन आणि त्यात आमच्या धडावर आमचे डोके डॉक्टर आह साळुंखे या विचारवंताचा एक लेख या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. म्हणजे निवडक मराठी गद्य याच्यामध्ये ऐतिहासिक पत्रव्यवहार आहे, बकर गद्य, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, त्याचबरोबर अनुभव आहे आणि प्रबोधन हा देखील एक प्रकार त्यांनी टाकलेला आहे. ढोबळमानानं पूर्वी आपण कथा, कादंबरी, निबंध, चरित्र, आत्मचरित्र हेच प्रकार गद्याचे मानत होतो. त्याने प्रबोधन हा देखील गद्य प्रकार या ठिकाणी ठेवलेला आहे. आमच्या धडावर आमचे डोके डॉक्टर आह साळुंखे यांचा हा जो वैचारिक लेख आहे त्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीला प्रबोधनाच्या अनुषंगाने चर्चा करणं मी या ठिकाणी आवश्यक समजतो. आता आपण वाङ्मयाचा अभ्यास करत असताना प्रथम वर्षामध्ये, द्वितीय वर्षामध्ये असं पाहिलं की वाङ्मयाचे आपण ढोबळमानाने दोन भाग पाडले, एक गद्य आणि दुसरं पद्य. प्रथम वर्षामध्ये पण आपण त्याच अंगाने अभ्यास केला आणि याही वर्षी पण आपण गद्य पद्य याच अंगाने काय करतो, अभ्यास करतो. परंतु वाङ्मयीन अंगानं जर आपण वाङ्मयाचे भाग करायचा प्रयत्न केला तर प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक म्हणजे ललित आणि दुसरं ललितेतर. ललित आणि ललितेतर. आता ढोबळमानानं भावना आणि विचार हे मानवी मनाचे काय 2 व्यापार आहेत, भावना आणि विचार. तर ललित गद्यामध्ये भावना असतात, ललितमध्ये काय असतात, भावना असतात आणि ललितेतरमध्ये काय असतात, विचार असतात. असं मानल्या गेल्यामुळं वाङ्मयाचे 2 प्रकार या ठिकाणी सरळ पाडले पाहिजे, एक ललित आणि दुसरं ललितेतर. आता ललितमध्ये काय येतं तर कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, नाटक हे सगळे वाङ्मय प्रकार ललितमध्ये येतात लक्षात घ्या. आणि ललितेतर मध्ये काय येतं पहा, तर निबंध, प्रबंध, वैचारिक लेख यांचा काय होतं समावेश होतो. निबंध, प्रबंध, वैचारिक लेख याचा समावेश कशामध्ये होतो पहा, ललितेतरमध्ये होतो. आणि ललितमध्ये काय होतं तर ललितमध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे जे वाङ्मय प्रकार आहेत. कारण याच्यामध्ये भावना, मी तुम्हाला आता सांगितलं की मानवी मनाचे 2 व्यापार आहेत, एक भावना आणि दुसरं विचार. आता उदाहरणामध्ये नादू महाराजांच्या कवितेची ओळ असली की डोळे थकून थकून गेले पाखरासारखा येऊन. ही कवितेची ओळ आहे. या ओळीमधून तो जो प्रियकर आहे, प्रियशी बद्दलच्या भावना काय करतोय पहा, त्या कवितेमधून तो व्यक्त करतोय. तिच्या भेटीसाठी तो आतुर आहे की प्रिय, आणि त्यामुळे मग डोळे थकून थकून गेले पाखरासारखा येऊन जा ती प्रियशी काय करते पहा, अर्थास आव्हान करते. म्हणजे भावना त्याच्यामध्ये येतात आणि त्यामुळे याला ललित
असं आपण वाङ्मय म्हणतो. आता ललितेतर जे आहे त्यामध्ये निबंध, प्रबंध आणि वैचारिक लेख येतो. म्हणजे ललित वाङ्मयामध्ये भावनेचं अधिष्ठान असतं, हे तुम्ही समजून घ्या. आणि ललितेतर वाङ्मयामध्ये विचार हा काय असतो केंद्रस्थानी असतो. एखाद्या आता हा कोरोनासारखी महामारी निर्माण झाली आणि मग या अनुषंगाने लेखक काय करतो चिंतन करतो या आजाराच्या अनुषंगाने, आणि मग तो आपले विचार एखाद्या लेखामधून तो मांडतो. कोरोना ही जी जागतिक महामारी, या जागतिक महामारीमुळे निर्माण झालेले जे संकट आहे, त्यामध्ये माणसाची झालेली घोरपड, मग आरोग्य सुविधा, त्यात मग पुन्हा श्रीमंत आणि गरिबी, या वेगवेगळ्या अंगाने तो काय करू शकतो चिंतन तो लेखामधून मांडू शकतो. आणि त्याचा समावेश मग आपण कशात करतो ललितेतर मध्ये. म्हणजे या ठिकाणी विचार हा केंद्रस्थानी असतो. काय केंद्रस्थानी असतो? विचार हा केंद्रस्थानी असतो. आणि मग त्यामुळं आनंद देणे, मनोरंजन करणे, असं ललित वाङ्मयाचं प्रयोजन सुरुवातीच्या काळामध्ये मानलं गेलं. आणि त्यामुळं मग आनंद देणारे ते जे वाङ्मय ते ललित वाङ्मय, आणि विचार व्यक्त करणारे जे वाङ्मय ते वैचारिक वाङ्मय, असं मानल्या गेल्यामुळं ललित आणि ललितेतर असे दोन प्रकार पाडले गेले. हे तुम्ही समजून घ्या. ललितमध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, कविता, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे सगळे वाङ्मय प्रकार येतात लक्षात घ्या. आणि ललितेतरमध्ये निबंध, प्रबंध, वैचारिक लेख यांचा काय होतो समावेश होतो. मग वर्तमानपत्रातले लेख असतील, ठीक आहे, एखादा निबंध असेल, प्रामुख्याने या ठिकाणी विचार हा केंद्रस्थानी असतो. आणि इकडे मात्र काय असतात भावना असतात. आता आपल्याला असं ढोबळमानानं वर्गीकरण करता येतं का सरळ सरळ भावना आणि विचार अशा ते? खरं पाहता ललित वाङ्मयामध्ये सुद्धा विचार असतोच, हे तुम्ही समजून घ्या. परंतु वाङ्मय म्हणजे ललित वाङ्मय, आणि ललित वाङ्मयामध्ये भावनेचं अधिष्ठान असतं. आणि त्यामुळं आनंद देणं, मनोरंजन करणं हेच त्याचं उद्दिष्ट मानल्यामुळं खरं वाङ्मय कोणतं तर ललित वाङ्मय. आणि वैचारिक हे वाङ्मयाकडे त्यामुळं दुर्लक्ष झालं. अशा वैचारिक वाङ्मयाकडे काय झालं दुर्लक्ष. खरं पाहता ललित वाङ्मयामध्ये विचार असतो आणि ललितेतर वाङ्मयामध्ये देखील विचार असतो. फरक एवढाच आहे की ललित वाङ्मयामधला विचार हा अप्रत्यक्ष रूपात असतो आणि ललितेतर वाङ्मयामधला विचार हा प्रत्यक्ष रूपात असतो. आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरणामध्ये प्रेमा तुझा रंग कसा, हे वसंत कानेटकरांचं नाटक. तर समावेश कशामध्ये होतो? ललित मध्ये होतो. आणि त्यामुळं प्रेमा तुझा रंग कसा या नाटकामध्ये नाटककाराने एक विचार मांडलेला, परंतु प्रत्यक्ष मांडलेला नाही, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळं मग त्याने त्या ठिकाणी काही पात्र निर्माण केले. बब्बड आहे, बच्चू आहे, बाजीराव आहे, प्राध्यापक आहे, त्यांची पत्नी, आणि मग हा जो प्राध्यापकाचा जो मुलगा आहे, मुलगी जी आहे ती बाजीराव प्रेम करते. आणि मग सुरुवातीला काय होतं की घरून विरोध होतो, नंतर दोघांचा प्रेम विवाह होतो. प्रेम विवाह झाल्यानंतर मग पुन्हा संसाराची जिम्मेदारी दोघांवर पडते. आणि त्यामुळं मग संसारामध्ये दोघांमध्ये खटके उडायला. आणि नंतर मग काय होतं की त्या जिम्मेदारीतून हळूहळू ते काय होतं मोकळत. म्हणजे प्रेमाचे 3 रंग इथं नाटककारांना काय दाखवलेत. प्रेमात पडल्या पडल्या पहिला गुलाबी रंग आहे का नाही. ज्या माणूस त्या धुंदीमध्ये असतो त्याला कोणत्याच गोष्टीची जाणीव नसते, पण ज्यावेळेस जिम्मेदारी पडते त्यावेळेस जे एक वेळेस एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे 2 जीव, पण दोघांमध्ये खटके उठतात संसारामध्ये जिम्मेदारीवरून. आणि मग संसार तुटण्यापर्यंत काय होतं दोघांमध्ये बेबनाव होतो, हे तुम्ही समजून घ्या. आणि नंतर मग नाटककाराने काय केलंय की याच्यामध्ये पुन्हा दोघांचं एकत्रीकरण झालेलं त्यांनी दाखवलेलं आहे. आता नाटककार इथे विचार मांडतो, हे तुम्ही समजून घ्या. काय तो सरळ सरळ मांडत नाही, तो पात्रांच्या अनुषंगाने काय करतो व्यक्त करतोय की
प्रेमात पडणं, मग नंतर लग्न होणं आणि लग्नानंतर मग पडलेल्या जिम्मेदाऱ्या आणि त्यामुळं मग निर्माण झालेले भांडण, संसार तुटेपर्यंत. शेवटी संसारामध्ये तडजोड शिवाय पर्याय नाही. आपल्या लक्षात नाटकारांचा विचार त्या नाटकामधून मांडलेला आहे की जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नसतात. लक्षात आपल्या जोडीदारासोबत राहत असताना आपल्याला तडजोड करावी लागते. दोघांनी जर ताणलं तर संसार काय होत असतो, तुटत असतो. त्यामुळे एखादा रागावला तर दुसऱ्यानं थोडं शांत संयमानं घेणं गरजेचं असतं. आता ह्या नाटकामध्ये विचार आलाय, मला तुम्हाला काय सांगायचं की नाटकामध्ये विचार आलाय, पण कसा आलाय तर अप्रत्यक्ष रूपात आलाय. प्रत्यक्ष रूपात येणं त्याला वैचारिक वाङ्मय असं म्हटलेलं असतं. आता आमच्या धडावर आमचे डोके हा डॉक्टर आहा साळुंखे यांचा काय पहा, हा एक वैचारिक लेख आहे लक्षात. म्हणजे हा जो बहुजन समाज आहे त्याचं जे धड आहे ते स्वतःचं धड आहे पहा लक्षात घ्या. परंतु त्याच्यावर जे डोकं आहे ते दुसऱ्याच आहे लक्षात घ्या. आणि त्यामुळं आता आमच्या धडावर कोणाचं पहा आमचे डोके शीर्षक लक्षात घ्या. तुम्ही जर याचं शीर्षक जरी वाचलं तर तुम्हाला लगेच याची कल्पना होईल की याच्यामध्ये काय कोणते विचार मांडलेले आहेत. म्हणजे भोजन समाज या ठिकाणी जो मानसिक गुलाम बनवला गेला असं. त्याच्या डोक्यावर त्याच्या धडावर त्याचं जरी डोकं असलं तरी तो त्या अनुषंगाने विचार करत नाही. तर पूर्व परंपरेपासून तुम्हाला जसं सांगितलंय तुम्ही त्याप्रमाणे कसे वागता या अनुषंगाने तो काय पहा लेख आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. इथं मी मुद्दा असा सांगू लागलो पहा की ललित वाङ्मयामध्ये अप्रत्यक्ष रूपामध्ये विचार येतो आणि वैचारिक वाङ्मयामध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये काय होतं पहा विचार येतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विचार येतो. आणि त्यामुळं विचार आणि भावना या दोघांचं देखील काय होणं गरजेचं पहा वाङ्मयामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. निव्वळ जर विचार मांडत गेला तर ते कृत्रिम आपल्याला वाटायला लागतं. आणि त्यामुळं त्यामध्ये ओलावा भावना जर असतील तोच विचार चांगल्या पद्धतीने आपण वाचकाच्या गळी वगैरे उतरवू शकतो. आणि त्यामुळं तुम्हाला प्रबोधन हा वैचारिक लेख या ठिकाणी ठेवलेला आहे डॉक्टर आह साळुंखे यांचा. आता आपल्याला हे माहिती पहा काय माहिती की प्रत्येक कालखंडामध्ये अशा काही व्यक्ती होऊन गेल्या की त्यांनी त्या समाजाचं मन घडवण्याचं काय केलं पहा काम केलेलं आहे. समाज मन घडवण्याचं कार्य केलेलं आहे. आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. चारवाक पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत ही फार मोठी काय पहा परंपरा आहे. आता देखील तुम्हाला ही विचारधाराच दिसते पहा अशा. म्हणजे चारवाक ज्याचं लोकायत तत्वज्ञान आहे लक्षात घ्या. आणि मग आमच्या धडावर आमचे डोके हा जो लेख आहे डॉक्टर आहा साळुंखे यांनी आस्तिक शिरोमणी चारवाक हे पुस्तक लिहिलं. आणि मग ते पुस्तक लिहिल्यानंतर चारवाक हा कसा नास्तिक नव्हता, तो आस्तिक कसा होता आणि त्याने इथला इहलौकिकचा विचार कसा मांडला, पारलौकिक नाही लक्षात घ्या. जे काय आहे ते इथंच आहे असं चारवाकचं म्हणणं होतं. दुसरं जग आहे, पारलौकिक जग आहे, त्या ठिकाणी अमुक आहे तमुक आहे, पाप पुण्य आत्मा परमात्मा या कल्पना त्यानं मानल्या नाहीत. मानवी जीवन याला त्यानं काय केलं पण महत्व दिलं. आणि त्यामुळे मग आस्तिक शिरोमणी चारवाक हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याच्यावर दीक्षित यांनी टीका केलेली आहे. तर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी डॉक्टर आहा साळुंखे यांनी जे पुस्तक लिहिले ते पुस्तक म्हणजे आमच्या धडावर आमचे डोके. म्हणजे भोजन समाजाला इथं जे धार्मिक ग्रंथाचा आधार देऊन गुलाम बनवलं, वेदांचा आधार घेऊन काय केलं पाहिजे गुलाम बनवलं. त्यांचे शिक्षणाचे अधिकार नाकारले अशा. त्यांच्या वाटेला हीन जगणं आलं, अस्पृश्यता त्यांच्यावर लादल्या गेली. आणि मग या अनुषंगानं सर्व चिंतन त्यांनी काय केलंय पहा आमच्या धडावर आमचे डोके या लेखामध्ये मांडले. तसं ते पुस्तक त्याच्यामध्ये अनेक लेख आहेत. त्यापैकी एक लेख त्यांनी इथं ठेवलेला आहे. आता तुम्ही हे समजून घ्या पहा की प्रबोधन करत असताना विचार मांडत असताना जो कोणी विचारवंत असतो, जो कोणी समाज सुधारक असतो, जो कोणी लेखक असतो अशा
तो आपला विचार मांडत असताना त्याचा काही ना काही हेतू असतो. आणि त्यामुळं सहेतुकता किंवा विशिष्ट असं दृष्टिकोन नजरेसमोर ठेवूनच लेखन केलं जातं. लक्षात घ्या, वैचारिकतेमध्ये तुम्हाला तुमचा हेतू आणि तुमचा दृष्टिकोन त्यातून मांडणं गरजेचं आहे. लक्षात, विचार मांडत असताना तुमचा लेखनाच्या पाठीमागाला हेतू कोणता आहे हे तुम्हाला त्या वैचारिक लेखामध्ये मांडता आलं पाहिजे. तुम्ही विशिष्ट असा दृष्टिकोन ठेवून काय केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे. सहेतुकता आणि विशिष्ट दृष्टिकोन त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. जसं आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिराव फुले असतील, यांनी लेखन करत असताना विशिष्ट दृष्टिकोन आपल्या नजरेसमोर ठेवला. ज्योतिराव फुलेंनी लेखन करीत असताना कोणता दृष्टिकोन ठेवला, तर इथला जो बहुजन समाज आहे तो गुलाम का बनला याची त्यांनी चिकित्सा केली. इथले जे धार्मिक ग्रंथ आहेत, ज्या धार्मिक ग्रंथाला कुणीही हात लावला नव्हता, त्या धार्मिक ग्रंथाची चिरफाड करण्याचं काम ज्योतिराव फुले यांनी केलं. त्यांनी अवतार कथेची चिकित्सा केली, आपल्याकडे जे अवतार मानलेले. आणि मग हे कसे काल्पनिक आहेत, हे कसे थोतांडे आहेत, बहुजन समाजाला गुलाम बनविण्यासाठी ह्या गोष्टी कशा धार्मिक ग्रंथांमध्ये घुसडल्या हे त्यांनी मोठ्या पोट तिडकीनं मांडलं आहे. त्यांचा तोच दृष्टिकोन होता की बहुजन समाजाला जागं करणं. ते सांगायचे की बहुजन समाजावर जी अस्पृश्यता लादली, त्यांना जे शूद्र बनवलं, त्यांना काय केलं शूद्र बनवलं, त्यांना हीन दर्जाची कामे या ठिकाणी करावी लागली. आणि मग हे कुणी केलं, या ठिकाणी असणारा जो उच्चवर्णीय समाज आहे त्यांनी काय केलं की यांना पराभूत केलं, यांना गुलाम बनवलं, धार्मिक ग्रंथाची निर्मिती केली आणि धार्मिक ग्रंथामध्ये यांनी त्यांच्या सोयीनुसार गोष्टी घुसवडल्या आणि त्यांच्यावर त्या लादल्या. आणि त्यामुळं हे जे जोखड आहे, हे जे गुलामीचं जोखड आहे, ते जोखड तोडण्याचं काम, फेकून देण्याचं काम ज्योतिराव फुलेंना करायचं होतं. आणि त्यामुळं हा दृष्टिकोन, हा हेतू नजरेसमोर ठेवून त्यांनी काय केलं, लेखन केले. आपला मुद्दा कोणता आहे की तुम्हाला प्रबोधन करत असताना, तुम्हाला वैचारिक लेख लिहित असताना काय की तुम्हाला विशिष्ट दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून लेखन करणं गरजेचं आहे. तुमचं लिहिण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असला पाहिजे. निवड मनोरंजन किंवा करमणूक हे वैचारिकतेमध्ये येत नाही. आपण जे म्हणतो ललितेतर वाङ्मयामध्ये वैचारिकतेमध्ये प्रामुख्यानं त्यांचा हेतू असतो लिहिण्याच्या पाठीमागे. आणि तोच हेतू या ठिकाणी आपल्याला डॉक्टर आहा साळुंखे यांनी देखील आमच्या धडावर आमचे डोके या ठिकाणी मांडलेला दिसतो. म्हणजे विशिष्ट हेतू, विशिष्ट दृष्टिकोन ठेवून तुम्हाला काय करावं असतं, लेखन करावं असतं. प्रबोधन देखील करत असताना तोच हेतू असतो. अशा तुम्हाला माहिती आहे की संत तुकारामांनी देखील अभंगरूपी जे शस्त्र आपल्या हातामध्ये घेतलं, त्याचा देखील त्यांनी आपला हेतू सांगितला की बुडती हे जन न देखी वेडोळा म्हणून येतो कळवळा. आम्हाला कळवळा काय येतोय, तर हे जे जन आहेत, हे जे लोक आहेत, हे बुडायला लागले, वेगवेगळ्या कर्मकांडाच्या अधीन गेलेले. आणि मग यांच्यातून आम्हाला यांना बाहेर काढायचंय. त्यामुळे मग आम्ही अभंगरूपी शस्त्र हातामध्ये घेतलं. अम्मा घरी धन शब्दांची शस्त्रे, शब्दाची रत्ने यत्ने करू असं म्हटलेलं. आमचं धन काय तर शब्द आहे. हेच कसे आहेत तर शस्त्र आहेत. याचा आम्ही शस्त्राप्रमाणे वापर करू. आणि जे काय जळमट आहेत, जे काय वाईट रूढी परंपरा चालीरीती, याच्या विरुद्ध आम्ही त्याचा काय करू, वापर करू. म्हणजे दृष्टिकोन, हेतू नजरेसमोर ठेवून त्यांनी काय केलेलं प्रबोधन केलेलं. हे तुम्ही समजून घ्या. आता याचबरोबर ही जी वैचारिकता असते ती त्या व्यक्तीवर देखील अवलंबून असते. आपल्याकडे फार मोठा हा इतिहास आहे. तुमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जर अहिंसावादी गांधीजींची जर वैचारिकता पाहिली, त्यांच्या ह्याच्यामध्ये हिंसाचाराला थोडे स्थान नाही. त्यांनी अहिंसेला काय केलं महत्व दिले. आणि त्यांच्याच काळामध्ये आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर दिसतात, भगतसिंग दिसतात. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग हाती घेतला. म्हणजे व्यक्तिपरत्वे वैचारिकता बदलते
हे मला तुम्हाला सांगायचं लक्षात. आपल्याला असं माहिती काही व्यक्ती व्यवस्थेचे समर्थन करणारे असतात, काही व्यक्ती काही विचारवंत व्यवस्थेला जाब विचारणारे असतात. असं म्हणजे व्यक्ती परत्वे वैचारिकता ही बदलते लक्षात. परंतु तरीही तीच वैचारिकता श्रेष्ठ असते की ज्या वैचारिकतेमध्ये मानवाचं हित असतं. हे तुम्ही लक्षात घ्या. मानवाचं शोषण करणाऱ्या गोष्टीचं जर कोणी समर्थन करत असेल तर ती वैचारिकता तकलादू असते. ती काळाच्या ह्याच्यामध्ये टिकत नाही, काळाबरोबर चालू शकते. आजही तथागत गौतम बुद्ध असतील, ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत तुकाराम असतील, यांचे विचाराचं सर्व जग आजही काय करते पहा अभ्यास. त्याचं कारण असं आहे की त्यांनी मानवी हित लक्षात घेतलेलं. असं कोणा एका जातीचं, कोणा एका धर्माचं, कोणा एका पंथाचं त्यांनी उदो केला नाही. तर त्यांनी माणूस हा आपल्या विचाराच्या केंद्रस्थानी ठेवून मानवी हिताच्या गोष्टी त्यांनी मांडल्या. मानवाचं शोषण करणाऱ्या गोष्टीवर त्यांनी कठोर प्रहार केले लक्षात. आणि त्यामुळं प्रबोधन करत असताना मानवी हिताच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी त्याच्यावर प्रबोधन करणारा काय करत असतो पहा, टीका करत असतो. आणि त्यामुळं ती व्यक्ती परत्वे देखील वैचारिकता आपल्याला या ठिकाणी बदलताना दिसते पहा. आता वैचारिकतेमध्ये लेखक काय करत असतो पहा, स्वतःचे मत मांडत असतो आणि परमत दुसऱ्याचं मत काय करत असतो पहा, खंडन करत असतो. स्वतःचे मत मांडणं आणि दुसऱ्याचे मत खंडन करणं त्याचं ते खोडत असतो. जसं आमच्या आधारावर आमचे डोके या लेखामध्ये प्राध्यापक दीक्षित यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलं. आणि मग डॉक्टर आहा साळुंके यांनी मनुस्मृतीचं समर्थन करणं हे कसं चुकीचं आहे हे त्यांनी या लेखामध्ये मांडलं. मनुस्मृतीमुळे इथला भोजन समाज कसा नागवला गेला, त्याचं कसं शोषण झालं. प्राध्यापक दीक्षित यांनी असं मत मांडलेलं आहे की मनुस्मृतीमध्ये काही हिताचे देखील विचार मांडलेले. तर डॉक्टर आहा साळुंके यांनी ते मत खोडलेलं आहे लक्षात. एकही वाक्य भोजन समाजाच्या हिताचं मनुस्मृतीमध्ये नाही असं त्यांनी सादर काय केले पहा, स्पष्ट केले. आणि त्यामुळं प्रबोधन करत असताना प्रबोधन करणारा आपलं मत त्या ठिकाणी मांडत असतो. स्वमत मंडन करणे म्हणजे स्वतःचं मत मांडणे आणि परमत खंडन करणे. पर म्हणजे दुसऱ्याचं मत तो काय करत असतो पहा, खंडन करत असतो. दुसऱ्याचं मत तो खोडत असतो जे अयोग्य येते. हे लोक तुम्ही लक्षात घ्या. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूकनायक आणि बहिष्कृत भारत लक्षात घ्या. या वृत्तपत्रातून आलेले जे विचार पाहिले पहा, तर आंग्लाई आणि ब्रह्मनाई असे त्यांनी इंग्रजाबद्दल त्यांनी आंग्लाई हा शब्द वापरलेला आणि ब्रह्मनाई म्हणजे ह्या जे दोन आहेत, ह्या दोन तर हिंदी जनतेच्या अंगाला लागलेल्या दोन जळवा आहेत असं म्हटलेलं. पण तरी बी ब्रिटिशापेक्षाही आमचं सर्वात जास्त शोषण जर कोणी केलं असेल तर या वैदिक विचारधारेने केलं, ब्राह्मणशाहीने केलं. आणि त्यामुळं हे त्यांनी प्रभावीपणे मांडलेले. आम्हाला जे या ठिकाणी स्वाभिमान शून्य बनवलं, आमच्या वाट्याला जे हीन जगणं आलं, इथं जे गुलाम बनवलं धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन, त्याला कारणीभूत असणारी जी व्यवस्था त्या व्यवस्थेवर त्यांनी कठोर हल्ले चढवलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं लेखक काय करत असतो बाकी विचार मांडत असताना आपले विचार तो प्रभावीपणे मांडतो आणि दुसऱ्याचे जे विचार येतो त्या ठिकाणी काय करत असतो पहा, खोडत असतो. आणि त्यामुळं विचार मांडत असताना तुम्हाला अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने देखील विचार मांडता आले पाहिजेत. प्रबोधन करत असताना कसंही आगळ पगळ वगैरे आपल्याला प्रबोधन करता येत नाही. तर त्याच्यामध्ये सूत्रबद्धता लागते. त्याच्यामध्ये काय लागते पहा, सूत्रबद्धता लागते. मग तुम्ही ज्योतिराव फुले यांचे विचार पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पहा, त्याच्यामध्ये सूत्रबद्धता आहे. विचाराची काय पहा, सारणी आहे. बहुजन समाजाच्या अधोगतीचं कारण सांगताना ज्योतिराव फुलेंनी जो विचार मांडला, अविद्या, कोणता विचार मांडला पहा, अविद्या. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली,
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असते म्हणले. म्हणजे इथला जो समाज आहे तो गुलाम काय राहिला, तर त्याला शिक्षणाचा अधिकार. अशा त्याला कोणता अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि तुम्ही हे लक्षात घ्या पा की शिकलेल्या माणसाचं शोषण करणं तेवढं सोपं नाही. जसं अडाणी माणसाचं शोषण शिकलेला माणूस करताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार या ठिकाणी नाकारला होता. ऋग्वेदामध्ये जे पुरुष सूक्त आहे त्या पुरुष सूक्तामध्ये आलेले की ब्रह्मदेवाच्या डोक्यापासून आमके तयार झाले, हातापासून तमके तयार झाले आणि पायापासून शूद्र झाले, असं त्याने विचार मांडले. आणि शूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार या व्यवस्थेने दिला नव्हता लक्षात. आणि त्यामुळे मग ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं लोकांना. बाबासाहेबांनी देखील तेच सांगितलं. या व्यवस्थेला जर धडा शिकायचा असेल तर तुम्हाला एक करावं लागेल. काय करावं लागेल की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यामुळे मग बाबासाहेबांचं ऐकून तिथला बहुजन समाज शिकला, संघटित झाला, रस्त्यावर उतरला, त्याने संघर्ष केला आणि आपले हक्क त्याने काय केले पहा मिळवून घेतले. इथं विचाराची सूत्रबद्धता आहे, विचाराची सारणी लक्षात घ्या. तुम्ही शिकल्याशिवाय, तुम्ही संघटित झाल्याशिवाय, तुम्ही संघर्ष केल्याशिवाय तुमचे प्रश्न सुटणार नाही. बाबासाहेब असं म्हणतात की देग बाई जोगवा म्हणून काही मिळत नसतं माणसाला. लक्षात तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यामुळं प्रबोधन करत असताना तुम्हाला सूत्रबद्धपणे आपले विचार मांडता आले पाहिजेत. असे जे ज्योतिराव फुलेने मांडले, छत्रपती शाहूराजांनी मांडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. लक्षात नुसते मांडलेच नाही तर प्रत्यक्ष काय केलं, आचरणामध्ये आणले, ते रस्त्यावर उतरले, त्यांनी संघर्ष केला. आणि त्यामुळं प्रबोधन करत असताना जसं तुम्ही स्वतःचे मतं मांडली पाहिजे, परमताचं खंडन केलं पाहिजे, तसं तुमच्या विचारामध्ये काय पाहिजे पहा सुसूत्रता पाहिजे. आणि तुमचे विचार हे दीर्घकालीन केव्हा टिकतील पहा की ज्याच्यामध्ये मानवी हित असेल. वैचारिकता ही दीर्घकालीन असते बघ लक्षात. वैचारिकता ही कशी असते पहा, दीर्घकालीन असते. आणि त्यामुळे मग ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी वैचारिकता आहे ही विश्वव्यापक बनली पहा लक्षात. कशी बनली पहा, विश्वव्यापक बनले. त्यांचे विचारात सर्व जग अभ्यासते. त्याचं कारण काय पहा, त्याचं कारण एकच आहे की त्यांनी मानवी हिताचे विचार मांडले, माणसाच्या प्रगतीचे विचार मांडले. माणसाला पाठीमागे नेणारे नाही तर माणसाला पुढे नेणारे विचार त्यांनी काय केले पहा मांडले. आणि त्यामुळे त्यांचे विचार हे काळावर मात करणारे ठरले. लक्षात त्यांचे विचार काय ठरले पहा की काळावर मात करणारे. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल ना की संत तुकारामांनी अभंग गाथा ही 17व्या शतकात लिहिली. आजही लोक 400 वर्ष कालावधी लोटलाय तरी लोक ते अभंग का वाचतात, त्याचा आस्वाद का घेतात. त्याचं कारण असे पहा की आजही जगण्याची इच्छा, उर्मी देण्याचं काम ते विचार करतात. छत्रपती शाहूराजा असेल, ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, चार्वाक असतील, त्या चार्वाकचं जे लोकायत तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान असेल. हे सगळे तत्वज्ञान कसे आहेत पाहता, माणसाच्या हिताचं विचार मांडणारे, माणसामध्ये भेद करणारे नाहीत. लक्षात माणसाचं शोषण करणारे नाही, कोणत्या वर्गाचं समर्थन करणारे नाही. आणि त्यामुळं असे जर तुम्ही विचार मांडले, ही जर तुमची वैचारिकता असेल तर ती वैचारिकता ही दीर्घकालीन असते. एखादा विचार क्षणभंगूर असतो पहा, तो दीर्घकाल टिकेल असं सांगता येत नाही. परंतु वैचारिकता ही कशी असते पहा, दीर्घकालीन असते. आणि प्रत्येक वैचारिकतेला काय असतं पहा की ती तात्विक जरी असली तरी तिला लौकिक अनुभवात अधिष्ठान असतं. ती तात्विक जरी असली तरी ती लौकिक अनुभवाचे काय असतं पहा, तिला निकष लावलेले असतात. लक्षात घ्या, लौकिक अनुभवाचे काय असतात पहा
निकष लावले. तुकाराम सांगितले आणले या अनुभवात ते जगात येत असे. मला जे जगताना जे अनुभव आले तेच मी माझ्या साहित्य कृतीतून मांडलेले. अण्णाभाऊ साठेने देखील तेच विचार मांडले. अण्णाभाऊ साठे देखील असं म्हणतात की मला कल्पनेच्या भरात जगात भरारी मानून जगता येते. तर मी जे जगलं, मी जे भोगलं, मी जे अनुभवलं तेच मी काय करतो माझ्या साहित्यामधून मांडतो. वैचारिकतेमध्ये देखील तेच असतं. वैचारिकता ही जरी तात्विक असली तरी त्याला लौकिक अनुभवाचे निकष लागलेले असतात. म्हणजे लोकांचं हित त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. लोकहिताचे त्याच्यामध्ये काय असतात विचार असतात. तर तुकारामाचा हा यासारखा अभंग असेल की भुंकती ती द्यावी भुंको आपण नाही त्याची शिंको. तुकारामाने प्रबोधन केलं आहे, लक्षात आहे. तुकाराम महाराज समाजाचं अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण करतात. समाजामध्ये असे काही लोक असतात त्यांच्याबद्दल त्यांनी या अभंगातून विचार मांडले. त्यास म्हणतात भुंकती ती द्यावी भुंको आपण नाही त्याची शिंको. भाविकांनो दुर्जनाचे मानो नये काही साचे. होईल तैसे बळ फजित करावे ते कळ. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडण्याचे. हा 4 चरणाचा काय अभंग. संत तुकाराम भुंकती ती द्यावी भुंको. समाजामध्ये असे काही माणसं असतात, अशा काही व्यक्ती असतात, ते सतत भुंकत असतात, बडबडत असतात, काही निरर्थक बोलत असतात. ते कुणाला ना कुणातरी दूषणे देण्यावरच असतं, कुणाला ना कुणातरी नावं ठेवण्यावरच असतं. असं आहे. तुम्ही चांगलं कार्य केलं तरी तुम्हाला ते काय करतात दोष देतातच. अशा व्यक्ती असतात, लक्षात घ्या. असे काही माणसं असतात की त्यांच्या नजरेला चांगल्या गोष्टी सहनच होत नाहीत, लक्षात. आणि त्यामुळं ते चांगल्या माणसावरती टीका करतच असतात. आणि त्यामुळे तुकारामानं असं म्हटलं पाहिजे की भुंकती ती द्यावी भुंको. असे भुकणारे असतात ना, त्यांना भुकू द्या म्हणजे. भुंकती ती द्यावी भुंको आपण नाही त्याची शिंको. अतिशय सोप्या साध्या शब्दात मांडणारे संत तुकाराम, लक्षात घ्या, म्हणतात की जे भुंकायलेत ना त्यांना भुंकू द्या. आपण त्याचं शिंकू, आपण नाही त्याचे शिकू. त्याचं आपण शिकायचं नाही, आपण त्याच्या नादाला लागायचं नाही, आपण त्याचं अनुकरण करायचं नाही. तो आपल्यावर भुंकला म्हणून आपण त्याला भुकायचं असं नाही. भुंकती ती द्यावी भुंको आपण नाही त्याचे शिंकू. भाविकांनो दुर्जनाचे मानो नाही काहींचाचे. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही भाविक आहात, तुम्ही चांगल्या प्रवृत्तीचे माणसं आहात. आणि हे जे दुर्जन आहेत, हे जे वाईट प्रवृत्तीचे माणसं आहेत, त्याचं आपण शिकायचं नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. दुर्जनाचे मानो नाही काहींचाचे. ते सांगायला ते तुम्ही खरं समजू नका, त्याचं वाईट बी मानून घेऊ नका. तो भुकतच राहणार, त्याच्या नजरेला चांगल्या गोष्टी पाहणारच नाही, तो तुमच्यावर टीका करत राहणार. दुसऱ्या चरणातून मात्र तुकाराम महाराज काय करतात की पुन्हा एक पुढे सांगतात की होईल तैसे बळ फजित करावे ते. असे जे भुंकणारे असतात ना, असे जे टीका करणारे जे लोक असतात त्यांना नादाला सरळ सरळ नादाला लागायचं. पण जिथं संधी मिळेल तिथं मात्र त्याला सोडायचं, लक्षात घ्या. काय म्हणतात होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. जिथं तुम्हाला संधी मिळेल तिथं तुम्ही पूर्ण होईल तैसे बळ, तुमच्याकडे जेवढी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करून. ताकद म्हणजे शारीरिक नाही तर वेगळ्या अंगानं, लक्षात. तुम्हाला ज्या ठिकाणी त्याची फजिती करता येईल त्या ठिकाणी तुम्ही त्याची काय करा फजिती करा. होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. असे जे दुष्ट आहेत, असे जे पापिष्ट आहेत, असे जे वाईट वाम मार्गाचा विचार करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला जर समजा फजिती करायची जर संधी मिळाली त्याला तुम्ही सोडू नका. होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. तुका म्हणे त्याचे पाप नाही तारण. आणि अशा माणसाला जर तुम्ही अशा माणसाची जर तुम्ही फजिती केली, अशा माणसाच्या अनुषंगाने जर तुम्ही काही काम केलं, काही कार्य केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कुणीही दोष देणार नाही. तुका म्हणे त्याचे पाप नाही तारणाचे. तुम्ही त्याला मारलं, ताडण जरी केलं तरी तुम्हाला लौकिक भाषेमध्ये पाप लागत नाही असं ते सांग. म्हणजे
ते अनैतिक ठरत नाही, ते नैतिकच ठरतं. कशामुळे नैतिक ठरतं? तर त्या व्यक्ती तशा आहे. म्हणजे देवावरी विंचू आला, देवपूजा नावडी तेला, ते पैंजाराचे काम अधमाशी ते आध. संत तुकाराम काय म्हटलं की देवावर जर विंचू निघाला तर आपण हळद कुंकू काढून विंचवाची पूजा करत नाही, पायातले चप्पल काढतो आणि त्याचा समाचार घेतो. तो अधम आहे, तो दुष्ट आहे, तो पापी काय काय. तर त्याचा समाचार घेण्यासाठी आपल्याला पायातली चप्पलच काढावी लागते, त्याचा समाचार घ्यावा. अधमाशी तो अधम. दुष्टासाठी वागत असताना आपल्याला तसंच वागावं लागतं. ही जी वैचारिक तैराशी आहे त्याला लौकिक तैराशी आहे. जगताना आलेले अनुभव त्यांनी काय केले पाहिजेमधून मांडलेले. तो कोणत्याही वैचारिकतेमध्ये लक्षात घ्या, प्रबोधन करत असताना प्रामुख्यानं स्वतःचं मत आपण मांडलं पाहिजे, दुसऱ्याचं मत आपण फोडलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचा विशिष्ट हेतू असला पाहिजे, विशिष्ट दृष्टिकोन ठेवून आपण प्रबोधन केलं पाहिजे, हे का नाही. त्यामध्ये विचाराची सुसंगती पाहिजे, सुसूत्रता पाहिजे, उपहासानं उपरोधानं आपल्याला दुसऱ्याचं मत खोडता आलं पाहिजे, हे का नाही. त्यासाठी तुम्हाला दृष्टांत दाखले देता आले पाहिजे. आणि त्यामुळं प्रबोधन करत असताना या गोष्टीची गरज आहे. तर गद्याचा हा जो प्रकार आहे प्रबोधनाचा, या ठिकाणी तुम्हाला एक लेख ठेवलेला आहे, आमच्या धडावर आमचे डोके, डॉक्टर आहास साळुंखे. अलीकडच्या काळामध्ये जे काही विचारवंत होऊन गेले त्यामध्ये शीर्षस्थानी असणारे डॉक्टर आहास साळुंखे यांचा परिचय आपण उद्याच्या. धन्यवाद.